प्रॉब्लेम सगळ्यांनाच नको असतात, पण प्रॉब्लेम हा खूप इम्पॉर्टंट एक लाईफचा पार्ट आहे. सगळ्यांना प्रॉब्लेम फ्री लाईफ पाहिजे असत्या, पण प्रॉब्लेम हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या लाईफचा, ज्याशिवाय आपली लाईफ इनकम्प्लीट आहे. कारण आपला ब्रेन हा प्रॉब्लेम सोबतच कनेक्टेड आहे. पहिला प्रॉब्लेम आणि ब्रेनची आपल्या हिस्ट्री जाणून घेऊया. ज्यावेळी आपला ब्रेन डेव्हलप होत होता, ज्यावेळी आपलं इव्हॉल्युशन होत होतं, आपण माणूस हा घडत होता जे की जंगलामध्ये, त्यावेळी इव्हॉल्युशन होत असताना काय होत होतं की आजूबाजूला सगळीकडे प्रॉब्लेम्स म्हणजे खाण्यासाठी सर्वायवल थ्रेट्स होते वेगवेगळे, पिण्यासाठी पाणी शोधणं, असं कम्प्लीट आपलं एन्व्हायरमेंटच पूर्ण प्रॉब्लेमनं भरलेलं होतं. एखादी काहीतरी हल्लं तरी सतत आपला ब्रेन ॲक्टिव्हिटी करत होता. त्यामुळे आपल्या ब्रेनला एक सवय झाली की जेवढे सराउंडिंगमध्ये आहे तेवढं प्रॉब्लेम आपल्या भोवती असणार आहेत. जसं होमोसेपियन अपग्रेड होत गेला, त्यावेळी थोडेसे जे काय जंगलचे किंवा आजूबाजूचे जे थ्रेट्स होते, जे की प्रॉब्लेम्स होते बारीक सारीक, ते सगळे संपत गेले. पण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जी काय आपल्या ब्रेनची ॲबिलिटी होती ती तर तशीच आहे अजून. आणि ही कंडिशन आत्ता सर बदललेली आहे, पण ब्रेनचा पॅटर्न बदलायला आपल्याला खूप वेळ लागणार आहे. त्यामुळे आपला ब्रेन अजून त्याच कंडिशनमध्ये आहे. कंटिन्युअस ब्रेनला प्रॉब्लेम पाहिजेलच आहे, कारण जर प्रॉब्लेम नसेल तर ब्रेन स्वतः क्रिएट करतो. कारण ब्रेनला सवय नाही की प्रॉब्लेम फ्री जगायचं कसं. पण प्रॉब्लेमचे वेगवेगळे पॅटर्न्स वेगवेगळे असू शकतात प्रत्येकाचे. एकेकाला फायनान्शियल प्रॉब्लेम असू शकतो, एकेकाला रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम असू शकतात. तर त्याचप्रमाणे दोन प्रकारचे प्रॉब्लेम असतात. एक आहे लाईफला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करणारे, एक आहे निगेटिव्ह इम्पॅक्ट करणारे. पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करतेले प्रॉब्लेम्स आपण स्वतः तयार केले पाहिजेत. म्हणजे स्वतःला नवीन स्किलमध्ये सतत शिकण्यात घालवलं पाहिजे, किंवा नवीन बिझनेस चालू केला पाहिजे. तो काही पण असू दे, तुम्हाला जी हॉबी आहे त्यामध्ये तुम्ही काही पण ट्राय करू शकता. तर यामुळे काय होणार आहे की तुमचे दोन गोष्टी यामुळे सुधारणार आहेत. एक आहे फायनान्शियल कंडिशन आणि दुसरी आहे रिस्पेक्ट. जी की तुम्ही ज्यावेळी प्रॉब्लेम सोसायटीमध्ये सॉल्व्ह करत असता त्यावेळी सोसायटीची तुम्हाला रिस्पेक्ट पण तेवढीच भेटत असते, आणि प्रत्येकाला रिस्पेक्ट लागतेच. आणि तिसरं आहे आपण हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स तयार केले पाहिजेत, जे की पॉझिटिव्ह आहे ना. जसं की आपण जिम, योगा, झुंबाचे वेगवेगळ्या प्रकारचे आपण पेनमध्ये आपल्या बॉडीला टाकलं पाहिजे. यामुळे आपल्या बॉडीवरती, मनावरती पॉझिटिव्ह प्रॉब्लेम्स तयार होतील. तर हे सगळे असे प्रकार आहेत प्रॉब्लेम आपण डेव्हलप होऊ शकतो. तर हेच आपण एकदम मोठ्या स्केलवरती पण चेक करू शकतो. जसं की कंट्री वाईज कंटिन्युअस या सगळ्या जनतेला काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स लागतातच. त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्या कम्युनिटीला, आपल्या ब्रेनला वैयक्तिक लेवल असू दे किंवा पूर्णपणे कम्युनिटी लेवल असू दे, ह्या प्रत्येक वेळी आपल्याला प्रॉब्लेम्स लागतच असतात. त्यामुळे तुम्ही चेक करा, कंटिन्युअस आपापसात एकदम एक छोटी मोठी वॉर छिडलेली असत्या. एकतर भारत पाकिस्तान असू दे, किंवा एकतर कास्टवरून, एकतर कलरवरून, असं इतिहासामध्ये शेकडो अशी उदाहरणं आहेत जे की प्रत्येक वेळी काही ना काहीतरी कारण होऊन त्यामध्ये पार्टिशन पडतं. त्यामुळे आपल्या नेशननं आपण स्वतः प्रॉब्लेम येणारच आहे 100%. एकतर ते पॉझिटिव्ह येतील किंवा निगेटिव्ह येतील. या दोन्हींची वाट बघत बसण्यापेक्षा आपण स्वतः पॉझिटिव्ह प्रॉब्लेम्स क्रिएट करा आणि स्वतःला इम्प्रूव्हमेंट करत राहा. एकतर तुम्ही नवीन स्किल शिकू शकता, स्वतःसाठी काहीतरी गोल तयार करू शकता, स्वतःचा बिझनेस तयार करू शकता. म्हणजे काहीतरी नवीन युनिक जे की समाजामध्ये कमतरता आहे त्यावरती तुम्ही फोकस करून ते तुम्ही समाजाला काहीतरी आउटपुट देऊ शकता. किंवा तिसरं तुम्ही आपल्या हेल्थवरती काम करू शकता. हे असे पॉझिटिव्ह प्रॉब्लेम्स आहेत जे की तुम्ही स्वतः त्यामध्ये इन्सर्ट होऊ शकता आणि बाहेरच्या प्रॉब्लेम्सपासून वाचू शकता. आणि त्यामुळे तुमचा ब्रेन त्याच प्रॉब्लेममध्ये व्यस्त राहील आणि बाकीच्या प्रॉब्लेमची तुम्हाला गरज भासणार नाही, कारण तुमचा ब्रेन त्यामध्येच इन्व्हेस्टेड जास्त आहे.